मायव काय झालं महानाताले का बरळतोय? बाप रे, ताप पण आला येले, सर्दी पण झाली आहे. बाप रे, खोकलत पण आहे. हा व्हायरस गिरस झाला की काय? आहे ना बहीण, ताप पण आलाय त्याले. एक काम करते, त्या सविताले बोलून आणते बरं, ते काय म्हणते. मी तुला लाडकी बहीणचे पैसे देणार नाही, तुझ्यानं जे होईन तू ते करून घे. वा वा, कशी काय देणार नाही तू? 1500 रुपये महिना भेटतो तुले, कम से कम मला 500 रुपये महिना तर दे. सर्व पैसे तूच घेती का? कमीत कमी मला 500 रुपये महिना तर दे. काय रे तू 1 रुपया देणार नाही मी तुले काही काम आहे बेवड्या? कावा सविता, काय करताय तुम्ही? काय नाही, आम्ही रील बनवत होते. बोला ना, काय म्हणताय? चाल ना बहीण जरा मा घरी, मा नाताची तब्येत लय खराब आहे. बाप रे, काय झालं म्हणजे असं? चाल ना तू मा घरी तर चाल, सर्व सांगते तुले. बरं चला मग, तुम्ही म्हणसान तसं. पाय ना बहीण जरा महानाताले ताप पण आलाय, सर्दी पण झाली आहे न, खोकलतो पण आहे. अव्वा मा, येले तो HMPV व्हायरस झाला वाटते. तो व्हायरस लय भयंकर आहे. कोरोना व्हायरस पण काही लागत नाही त्याले. इनून आलाय तो व्हायरस, धीरे धीरे पूर्ण भारतात पसरत चाललाय तो आता. बाप रे, काय सांगतेय? म्हणजे त्याच व्हायरसनं झाला असेल का महानाताले? मग 100% तोच व्हायरस आहे तुमच्या नाताले. तो व्हायरस जे लहान लेकर आहे ना त्याच्यावरच तर अटॅक करतोय. मला तर तेच वाटतंय शांताबाई, त्या व्हायरसनंच झालाय तुमच्या नाताले. बाप रे, पण मा नाताले काही होणार तर नाही ना तिच्यानं? ते काही मला माहित नाही बहीण, पण मी टीव्हीवर बातमी ऐकली आहे, तो व्हायरस कोरोनापेक्षा पण भयंकर आहे. टीव्हीवर सांगता येते चीनमध्ये लहान मुलायले हाच व्हायरस होतोय. माय व, मग आता काय करू मी? सांग ना तू, दवाखान्यात घेऊन जाऊ का येले? काय बहीण तू, मला काही एवढी जानकारी नाही आहे, पण टीव्हीवर बातम्या चालू आहे, तो व्हायरस लय भयंकर आहे. सर्व चॅनलवर तेच धावताय, धीरे धीरे पूर्ण महाराष्ट्रात फैलत चाललाय तो व्हायरस. सांग बरं बहीण तू, मा तू 5 वर्षाचा आहे, त्यानं अजून काय पाहलाय बारे? तू सांग ना बहीण, लगननी यावनी काय पाहलाय त्यानं बारे? बापले, काय झालाय मले? माझी आई ललते का बा नाही? वाटते काही ना काही झालाय मले, म्हणून तर माझी आजी ललते आहे. मला तर काहीच समजत नाहीये बहीण. 5 वर्षाचा नातू माझा, न त्या व्हायरसनं काय होईन आता काय पता त्याचं? तू तर सांगतेय तो व्हायरस लय भयंकर आहे, मग महा 5 वर्षाचा नातू कसा करीन मग तिच्यानं? मी नाही सांगत आहे वा बहीण, मी टीव्हीवर पाहते की नाही, मग ते पाहून सांगते तुले. ते टीव्हीवर धावताय, मी ते सांगते, मी का मनापासून सांगते? हो ना बहीण, तेच ना, मग का ते टीव्हीवर खोटं बोलत असतील? मी लहानचा शहाणा केला महानाताले, 5 वर्षाचा केला, न त्याले का तो व्हायरस येऊन जावा? मला तर काही समजत नाही सविते, काय करू मी आता? तू तर सांगतेय की हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे, मग कोरोनामध्ये किती लोक मेले बापा? हो ना मग तेच ना, तुझ्या नातू कधी या व्हायरसनं मरून गेला तर कसं होईन तुझं? आपले म्हणते मी मरून जाईन का? मी काय म्हणते बहीण, तू आता एक काम कर, दवाखान्यात घेऊन जा येले. डॉक्टर लोक काय म्हणता ते पाहजो न तसं करजो. थांब बरं तू, मा चुलत भाऊ पण तर डॉक्टर आहे, त्याला कॉल करून पाहते बरं, तो का म्हणतो. त्यानं कधी सांगलं दवाखान्यात भरती करून घे, तर त्याच्याच दवाखान्यात भरती करून देईन. बोलवा बहीण, काय म्हणतीये? कशी का आठवण काढली भाऊची? मी काय म्हणते भाऊ, मा नाताची तब्येत लय खराब आहे बरं, तू येतो का घरी? सर्दी खोकला ताप सर्व आहे त्याले, तू ये लवकर घरी. बरं, टेन्शन नको घेऊ बहीण, मी येतो तुझ्या घरी. बरं ठीक आहे मग भाऊ, मी ठेवते, ये लवकर. चांगलं मी ना मा भाऊले, तो येतोय काय म्हणतो तो, मग तसं करू आपण. येऊ द्या ना मग, चांगला आहे तुमचा भाऊच डॉक्टर आहे तर खरं खरं सांगीन आपल्याला. हा मग माझा भाऊ चांगला आहे, लय जीव लावतो मला, एका कॉलवर येतोय की आता. बोल बहीण, कुठे मा भाषा? काय झालं मा भाषाले? अरे भाऊ, आला का तू? पाहतं लवकर तुझ्या भाषाले काय झालं तर. तापा येले. मी काय म्हणतोय बहीण, केव्हापासून तब्येत खराब आहे याची? 2-3 दिवस झाले भाऊ. का बा, काय झालाय त्याले सांग ना. ते तर बहीण हॉस्पिटल मध्ये चेक करणं पडीन, पण मला असं वाटते HMPV व्हायरस झाला असेल याले. सर्व लक्षण त्याच्याच दिसताय मले, म्हणून असं वाटते HMPV व्हायरस झाला असेल याले. सर्दी खोकला ताप नाक वाहने सर्व लक्षण त्याचेच आहे. बाप रे, काय सांगते भाऊ, म्हणजे तोच व्हायरस झाला का महानाताले? आलं की बहीण, मी केव्हाची तेच सांगते तुले, तू ऐकत नाही माझं. हो ना बहीण, मले का माहित की असं होऊन जाईन महानाताले. हो बहीण, तू रडती का बनाय? काय झालं? मग भाऊ काय करू, तू नसतं सांगलं तुझ्या नाताले व्हायरस झाला म्हणून.
तो व्हायरस लय डेंजर आहे म्हणता, हे बाई सांगते आहे चीन मध्ये लेकरं मरताय तिच्यानं. आई व बहीण, कोण सांगते तुले हा व्हायरस नॉर्मल आहे? हा व्हायरसनं काहीच होत नाही. तुम्हाला कोण सांगलं? हा व्हायरस काही नवीन थोडी आहे. 60-65 वर्ष झाले हा व्हायरस याले. अरे भाऊ, मी तर टीव्हीवर ऐकलं हा व्हायरस लय भयंकर आहे. बरं, टीव्हीवर बातमी ऐकली का तुम्ही ना? हा मग भाऊ, टीव्हीवर तर सांगताय लय भयंकर व्हायरस आहे हा. आई व बहीण, काहीच होत नाही या व्हायरसनं. हा व्हायरस सामान्य सर्दी खोकला होतो ना आपल्याला, तसा व्हायरस आहे हा. तसा थंडीमध्ये सर्दी खोकला होतो की नाही, तसा हा व्हायरस होतो. नॉर्मल आहे हे सगळं. या आजारामुळे मृत्यूदर फार कमी आहे, म्हणून काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. हो का, पण त्या टीव्हीवर तर काय बी दावताय भाऊ की लय भयंकर व्हायरस आहे हा. काय व बहीण, काहीच होणार नाही तुझ्या नाताले. तू टेन्शन नको घेऊ. हा व्हायरस होतो पण ना त्याचा निघून पण जातो. कोणाला काहीच माहित पडत नाही. 5-10 दिवसामध्ये तुझ्या नातू टणटणाट होईन. काहीच टेन्शन घेऊ नको तू. बापरे, म्हणजे काहीच होणार नाही का महानाताले? हा विषाणू वेगानं पसरत नाही. किती पण झालं तर 5-10 दिवसात चांगला होऊन जातो माणूस. अरे भाऊ, मग ते टीव्हीवर तर काही पण सांगताय की लॉकडाऊन परत लागीन. सांगू दे ना बहीण, त्याच्या सांगायनं काय होते, टीआरपी करता सांगता ते. जेवढा टीआरपी वाढीन तेवढे तैले पैसे भेटतील, म्हणून तसं सांगता ते. पण तैले समजायला पाहिजे, लहान लहान मुलं जे आपल्या देशाचं पुढचं भविष्य आहे, तैले हे पहिलेच घाबरून टाकताय की हा व्हायरस असा आहे ना तसा आहे. जेवढे लोक कोरोनानं मेले नाही ना, तेवढे लोक तर कोरोनाला घाबरून मेले. त्यासाठी घाबरायची गरज नाही, थोडं सतर्क राहायचं बस. मी काय म्हणताय मामा, मला काही होणार तर नाही ना? काय रे भाषा, तुले काहीच होणार नाही. तू टेन्शन नको घेऊ. काय नाही, सर्दी खोकला झालाय तुले. 5-10 दिवसात तर चांगला होऊन जाशील तू. चांगला झाला की मामाच्या लग्नात येशील की नाही तू? बाबा इन मग रोहित मामाच्या लग्नात ना. मग रे भाषा, मस्तपैकी घोड्यावर बसजो ना. मामाची पोरगी एका झटक्यात पटवली, तिच्यावर डान्स करजो चांगला. चाल मग बहीण, मी चालला. टेन्शन नको घेऊ तू, काहीच होणार नाही भाषाले. बरं जाय ना भाऊ, मग जातोय का? जाय. मी काय म्हणतोय, उद्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येजो, चेक करून घेऊ आपण. याच्याजवळ तोपर्यंत कोणीही लहान लेकराला येऊ नको देजो. याला तसं काहीच सांगजा नको. येले म्हणा चांगला आहे तू, याला टेन्शन देजा नको. चालेल ना भाऊ, मग मी उद्या घेऊन येईन त्याला हॉस्पिटलमध्ये. अरे येले गर्दीत बाहेर फिरायला पाठवतो नको. चाल मग, मी चालला. ये तू उद्या.